जय महाराष्ट्र. राज्यातील रब्बी हंगामाचं पीक घेऊ इच्छिणारे आणि ज्यांनी कुणी रब्बी पेरणी केली आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आहे. आपण पाहतो की मागच्या 2 वर्षापासून ई-पीक पाहणी हे आता बंधनकारक केलेलं आहे. तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तुम्हाला हमी भावानं तुमचा माल विकायचा आहे किंवा पीक कर्ज घ्यायचं असेल, तर आता तुमची ई-पीक पाहणी असणं बंधनकारक झालेलं आहे. जर का तुम्ही ई-पीक पाहणी केली तरच तुमच्या सातबाऱ्याला त्या हंगामाच्या पिकाची नोंदणी ही दिसून येते आणि तुम्ही ते पीक घेतलंय याची खातरजमा होतीये. आणि जर पीक पाणी नाही केली तर त्या हंगामामध्ये ते पीक दिसून येणार नाही आणि त्या पिकासंदर्भात जे काही तुम्हाला पीक कर्ज घ्यायचं असेल, ज्या काही सोयी सुविधा शेतकऱ्यांना सरकारच्या घ्यायच्या असतील तर त्या योजनेपासून तुम्हाला मुकावं लागतंय. तर अशी ही महत्त्वाची ई-पीक पाहणी आणि याची तारीख जी रब्बी हंगाम 2025 साठी आहे ती 28 डिसेंबरपासून सुरू झालेली आहे आणि याचा अंतिम दिनांक म्हणजे 28 जानेवारीपर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे राज्यातल्या, की तुमचं जर कुठलं पीक असेल म्हणजे रब्बीमध्ये तुम्ही हरभरा घेतला असेल, बागायती किंवा ज्वारी असेल, जिरायती ज्वारी असेल, बागायती गहू असेल, तर तुम्हाला तुमच्या पिकाची नोंदणी ही सातबाऱ्याला करून घेण्यासाठी ही पीक पाहणी करणं बंधनकारक ठरलेलं आहे. आता त्यामध्ये मुदतवाढ होतीये का? काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यावरतीही जे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि ही पीक पाहणी कशी करायची आहे याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तुम्ही स्वतः तुमच्या शेतावरती, बांधावरती जाऊन अगदी 5 मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलद्वारे ई पीक पाहणी करू शकता. आशा करतो ही माहिती आणि ही अपडेट्स तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि दिलासादायक ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.